विचारतात, "तू एवढी शांत कशी राहतेस? नेहमी एवढी आनंदी कशी असतेस? तुला स्ट्रेस येत नाही का? तुझी लाईफ इतकी चिल कशी असते?" खरं सांगायचं तर हा प्रश्न मलाही कधी-कधी विचार करायला लावतो. कारण वास्तव तसं नाहीये. असं नाही की माझ्या बँक खात्यात लाखो, हजारो रुपये आहेत किंवा आयुष्यात कुठलीच अडचण नाही. ही आयुष्यात संघर्ष आहेत, आर्थिक चढ-उतार आहेत, स्वप्न आहेत, अपूर्ण अपेक्षा आहेत आणि स्वतःशी सुरू असलेली एक सततची लढाई तेही आहे. पण या सगळ्याच्या पलीकडे एक गोष्ट माझ्याकडे आहे, माझे सद्गुरू. त्यांच्या कृपेने माझ्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. पूर्वी प्रत्येक गोष्टीची चिंता वाटायची. आज प्रत्येक गोष्ट त्यांच्या चरणी सोपवण्याचा विश्वास मिळाला आहे. आजही कधी-कधी मन खचतं, स्वतःकडूनच खूप अपेक्षा असतात. परफेक्शनच्या मागे धावताना स्वतःलाच त्रास करून घेत असते. काही वेळा इतकी घुसमट होते की स्वतःच्याच विचारांच्या जाळ्यात अडकल्यासारखं वाटतं. पण अशा प्रत्येक वेळी मी फक्त त्यांच्या चरणी प्रार्थना करते आणि नकळत मन हलकं होतं. तेच असतात, परिस्थिती ही तीच असते, पण त्यांना बघण्याचा दृष्टिकोन बदललेला असतो. परिस्थितीला सामोरं जाण्याची ताकद येते. म्हणूनच आज जर माझ्या चेहऱ्यावर हसू दिसत असेल, जर लोकांना माझ्या सकारात्मकता दिसत असेल, तर त्यांचं श्रेय माझ्या परिस्थितीला नाही, ते फक्त आणि फक्त माझ्या सद्गुरूंच्या कृपेला आहे. आज मी जे काही आहे, जितकी काही आहे, जशीही आहे, ते सर्व त्यांच्या आशीर्वादामुळे. आणि म्हणूनच या गुरुकृपेने माझं जीवन खऱ्या अर्थाने धन्य झालेलं आहे. गुरुपौर्णिमेच्या या पवित्र दिवशी ही छोटीशी भावांजली माझ्या सद्गुरूंच्या चरणी अर्पण करते. म्हणजे फक्त ज्ञान देणारी व्यक्ती नाही, ते प्रेमाचा, मायेचा आणि करुणेचा अथांग महासागर आहे. ज्यांचं प्रेम, ज्यांची माया कधीच आटत नाही, त्याची खरी जाणीव होत आहे. आईचं मन सतत आपल्या लेकराच्या भोवती गुंतलेलं असतं. शरीर कुठेही असलं तरी मन मात्र त्यांच्याच काळजीत असतं. तसंच आपण कितीही भरकटलो, कितीही चुका केल्या, कितीही दूर गेलो, तरीही गुरुमाऊली कधीच आपला हात आणि साथ सोडत नाही. त्यांच्या हजारो, लाखो शिष्यांची मनापासून काळजी करणाऱ्या त्या गुरुमाऊलींना माझा साष्टांग प्रणाम. आजचा दिवस सुरू झाला होता सामूहिक ध्यानाने. ध्यानाने आणि प्रवचनाने प्रश्न सुटत गेले आणि मन शांत होत गेलं. चित्त प्रसन्न झालं. आत्मीयतेने पादुका पूजन केलं. ते फक्त एक पूजन नव्हतं, तर स्वतःचा अहंकार गुरूंच्या चरणी अर्पण करण्याचा निखळ प्रयत्न होता. झाली, नमन झालं, अनुभूतींची देवाणघेवाण झाली, महाप्रसाद ग्रहण करून मन तृप्त झालं. आज मी जे काही आहे, माझ्यातलं चांगलं, माझ्यातलं वाईट, हे सर्व त्यांना समर्पित. गुरुदेव तुम्ही आहात म्हणून हा जीवन प्रवास सुंदर आहे. गुरुदेव, तुम्ही जगण्याला अर्थ दिलात, ध्यानाची वाट दाखवलीत, माझ्यावर निरपेक्ष प्रेम केलं, त्यासाठी मनपूर्वक धन्यवाद.